महाशिवरात्र स्पेशल आज आपण ना गोड रताळ्याचे काप कसे करायचे हेच पाहणार आहोत। तर त्याआधी वर्षा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे दोन मोठ्या आकाराचे मी रताळे घेतलेले आहेत। रताळ्याला माती खूप असते त्यामुळे मी त्याला पाण्यामध्ये 10 मिनिटे भिजत ठेवले होते। तर माती पूर्ण निघाली आहे आणि स्वच्छ रताळे मी असे धुवून ना त्याचे काप करून घेतलेले आहेत इथे। तर सर्वप्रथम आपल्याला ना त्याचे जे वरचे साल आहेत ना ते साल काढून घ्यायचे आहे। तुम्हाला जर साल नसन काढायची तर नाही काढले तरी तुम्ही इथे चालेल। तर अशा पद्धतीने आपण ह्याचे ना सगळ्या आधी साल इथे काढून घ्यायचे आहे। एकदम मस्त असे गोड रताळ्याचे काप इथे तयार होतात। याच्या आधी आपण उपासाच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता। रताळ्याचा कीस, साबुदाणे वडे, साबुदाण्याची खिचडी कशी करायची हेही आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे। तर अशा तऱ्हेने सगळ्या रताळ्याचे मी आधी साल काढून घेतलेले आहे आणि रताळे काळं पडू नये म्हणून ते आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे। तर सर्वप्रथम आपण ज्याची पुढची साईड आहे ना ती अशी सुरीने कापून घेऊया आणि ना तुम्हाला जाड पातळ कुठल्या आकारात ना काप करायचे त्या आकारात तुम्ही इथं काप करून घ्या। वेळीने करू शकता, सुरीने करू शकता किंवा अशा पद्धतीने किसणीनेही तुम्ही इथं काप करून घ्यायचे आहे। काप थोडेसे जाड करायचे आहेत कारण का रताळ पटकन असं शिजतं, त्याच्यामुळे गाळ होण्याची इथं शक्यता असते कापाची, त्यामुळे थोडेसे जाड ना काप तुम्ही इथं करून घ्या। तर आता सगळ्या अशा पद्धतीने मी जाड पातळ इथं आपण काप करून घेऊया। ते एवढ्या जाडीचे मी इथे हे काप ठेवलेले आहेत आणि ना काप करून झाले की आपण ते पाण्यामध्ये ठेवायचे आहे कारण का रताळे हे लगेच काळे पडतात। तर सगळे रताळ्याचे इथे मी काप करून घेतलेले आहेत। स्वच्छ 2-3 पाण्याने पुन्हा धुवून ना पाण्यामध्ये ठेवलेले आहे। चला आता लगेच पाहूया गोड रताळ्याचे काप कसे करायचे। तर त्यासाठी कढई घेतलेली आहे। कढई चांगली गरम करून ना त्यात 1 चमचा मी इथे साजूक तूप घालणार आहे। उपासासाठी करतोय त्यामुळे इथे साजूक तूप वापरलेलं आहे। आता पाणी नितळून जे आपण रताळ्याचे काप करून ठेवलेत ना ते सगळे काप आपण या तुपामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मोठ्या गॅसवरच आधी चांगले परतून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला ना 5 मिनिटं हे काप ना वाफवून घ्यायचे आहे। पाण्याची इथं आवश्यकता पडत नाही कारण का वाफ दिल्यामुळे त्याला पाणी सुटतं, त्यामुळे पाण्याची इथं आपल्याला काही गरज पडत नाही। विदाऊट पाण्याचेच आपण हे काप इथं तयार करून घेणार आहे। नंतरून जो गुळ आपण टाकणार आहे त्या गुळालाही पाणी सुटतं, त्यामुळे त्या पाण्यामध्ये हे पाक मस्त असे शिजून निघतात। तर आता इथं आपण झाकण ठेवून ना 5 मिनिटं वाफ घेऊन घेऊया। आता 5 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून घेऊया आणि बघा मस्त अशी सॉफ्ट आपले इथे रताळे झालेले आहेत। अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होती ही डिश, जास्त वेळ लागत नाही। तर साबुदाण्याची खिचडी वडे खाऊन जरी कधी कधी कंटाळाल तर अशा पद्धतीने गोड हे रताळ्याचे काप तुम्ही नक्कीच करून पहा, खूप छान लागतात। तर इथं अर्धी वाटी आता मी गूळ चिरून घेतलेला आहे। तर तो सगळा गूळ आता आपण ना ह्या पाकामध्ये घालून घेऊया आणि चांगला गूळ वितळेपर्यंत ना आपण हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी गूळ इथं बारीक चिरायचा म्हणजे पटकन गूळ ना मॅश होतो, इथं जास्त वेळ लागत नाही। ते बघा इथं पाहू शकता गूळ सगळा वितळलेला आहे। टेस्ट येण्यासाठी 1 चमचा पण इथं वेलची पावडर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर जायफळी थोडंसं किसायचं आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे मस्त असा फ्लेवर इथं आपल्या रताळ्याच्या कापाला येतो। तर इथं मस्त असे 5 ते 10 मिनिटं आपले रताळ्याचे काप तयार झालेले आहेत। गॅस आता आपण बंद करून घेऊया। एकदम मस्त टेम्पटिंग रसरशीत असे हे आपले काप इथं तयार झालेले आहे। लगेच सर्व करून दाखवते। तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे, तर नक्कीच ट्राय करा। त्याच्यावर थोडंसं काजू आणि पिस्त्याची ना पावडर मी अशी भुरभुरणार आहे, आवडत असेल तर टाका, नाही आवडले तरी ऑप्शनल आहे। जर ड्रायफ्रूट आवडत असेल तर जेव्हा आपण तूप टाकू तेव्हा ड्रायफ्रूट तिथं परतून टाकले ना तरी खूप छान असे हे ड्रायफ्रूट ह्या रताळ्याच्या गोड कापामध्ये लागतात। तर मस्त असा हा रताळ्याचा कीस इथं तयार झालेला आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करा। ह्या आधी जसा सपोर्ट करत होता तसाही सपोर्ट करताना ह्याची आशा आहे। तर मस्त असे रताळ्याचे काप इथं तयार झालेले आहे, पाहू शकता। एकदम दिसायलाही टेम्पटिंग दिसत आहे। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर, तोपर्यंत बाय बाय।